नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, BE BTech ॲडमिशन जे आहे ते स्टार्ट झालेले आहे। मित्रांनो, फर्स्ट इयरला ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन घ्यायचे असेल, ज्यांनी MST CET दिली असेल, तर त्या विद्यार्थ्यांना स्टेप बाय स्टेप फुल रजिस्ट्रेशन जे आहे ते कशा प्रकारे करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। त्यासोबतच कोणत्या कोणत्या चुका आपण केल्या नाही पाहिजे या सर्व गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओवर जर का आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, स्टार्ट करूयात A to Z प्रोसेस। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर यायचे आहे आणि गुगलवर आल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी CET सेल अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचे आहे। CET सेल अशा प्रकारे सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो फर्स्ट जी लिंक दिसेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता, नाहीतर डायरेक्टली मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन जे पोर्टल दिसत आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता। ॲडमिशन पोर्टल यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे कॅप पोर्टल ओपन होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला BE आणि BTech यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। BE BTech यावर क्लिक करायचे आहे, त्यानंतर तुम्ही डायरेक्टली त्यांच्या वेबसाईटवर जे आहे ते रिडायरेक्ट होणार आहेत। त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही आता CET सेलवर जे आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर येणार आहेत, ज्या ठिकाणी तुमचे फर्स्ट इयर BE BTechचे रजिस्ट्रेशन होते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर कॅप हॅड बीन स्टार्टेड, या ठिकाणी न्यू त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असेल। मित्रांनो, कुठल्याही पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला आधी रजिस्ट्रेशन करणे महत्त्वाचे असते, तर सर्व कॅन्डिडेट जे आहेत ते न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करतील। मित्रांनो, यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारचा क्वेश्चन येणार आहे, हॅव यू अपेअर PCM MST CET 2024, तुम्ही MST CET जी एक्झाम आहे ती दिलेली आहे का? तर या ठिकाणी यस किंवा नो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी मित्रांनो जर का तुम्ही नोवर क्लिक केलं तर तुमच्यासमोर अजून एक येणार आहे, तुम्ही PCB ग्रुपमधून MST CET दिली आहे का? तर या ठिकाणी पुन्हा तुम्ही जर का नोवर क्लिक केलं तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, हॅव यू अप्लाइड फॉर JEE मेन। JEE मेनसाठी जर का तुम्ही अपेअर असाल, त्या बेसिसवर तुम्हाला घ्यायचे असेल तर या ठिकाणी यस करायचे आहे। जर या ठिकाणी तुम्ही नो केलं तर तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन येणार आहे की तुम्ही NEET 2024 जी आहे NEET ती दिलेली आहे का? तर या ठिकाणी तुम्ही पुन्हा नो केलं तर तुमच्यासमोर बघू शकता अशा प्रकारचे जे फॉरेनर नॅशनल जे आहे या पद्धतीमधून जर का तुम्ही काही केलं असेल तर या ठिकाणी यस करायचे, अन्यथा नो करायचे आहे। या ठिकाणी सुद्धा नो केल्याच्या नंतर तुमच्यासमोर हे बघा PPMC कॅन्डिडेट वगैरे जर का तुम्ही असाल तर या ठिकाणी यस करू शकता, अन्यथा नो करू शकता, किंवा या ठिकाणी सुद्धा नो केल्याच्यानंतर तुम्ही 12वी क्वालिफाय झालेल्या असले पाहिजे, नाहीतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झाली पाहिजे किंवा B वोकेशनल कोर्सेस जे आहे ते तुमचे झाले पाहिजे। तर या 5-6 कॅटेगरीनुसार तुम्ही जे आहे ते ॲडमिशन घेऊ शकता मित्रांनो। तर आपण फर्स्ट कॅटेगरी जी आहे PCM ग्रुप जो असतो, PCM ग्रुप जी फर्स्ट कॅटेगरी आहे यानुसार आपण ॲडमिशन घेणार आहे। तर या ठिकाणी यस करायचे आहे। यस केल्याच्या नंतर मित्रांनो रिफ्रेश होईल आणि तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम जो आहे ॲप्लिकेशन नंबर जो आहे, जो तुम्ही CET सेलची एक्झाम दिली होती त्याचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यासोबत या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकायचा आहे आणि रोल नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ जे आहे डेट ऑफ बर्थ देखील टाकायची आहे। ते टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चेक PCM CET डिटेल्स यावर क्लिक करायचे आहे। मित्रांनो, चेक PCM डिटेल्स यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला किती पर्सेंटाईल पडले आहे, तुमचे फिजिक्सचे मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स आणि तुमचे नाव जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल। मित्रांनो, CET डिटेल्स आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो चेकबॉक्स आहे ह्या चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि चेकबॉक्सला क्लिक केल्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर बेसिक रजिस्ट्रेशन डिटेल्स जे आहे ती येणार आहे। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारच्या बेसिक डिटेल्स टाकायचे आहे। या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव जसं तुमच्या HSCच्या मार्कशीटवर असेल त्या पद्धतीने, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या वडिलांचे नाव, आईचे नाव, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचे आहे, मेल फिमेल, त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा जेंडर सिलेक्ट करायचे आहे,
या ठिकाणी डेट ऑफ बर्थ, कन्फर्म डेट ऑफ बर्थ जे आहे ते हे व्यवस्थितरित्या तुम्ही सर्व बेसिक डिटेल्स भरायचे आहे मित्रांनो. याशिवाय तुमच्या रजिस्ट्रेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो. या ठिकाणी तुमचा रिलिजन वगैरे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी रूरल अर्बन ज्या ठिकाणी तुम्ही राहतात या ठिकाणी फॅमिली इन्कम तुमची सिलेक्ट करायची आहे, जी रेंज असेल ती. आणि या ठिकाणी आपली मातृभाषा जी तुमची असेल ती तुम्ही सिलेक्ट करायची आहे. मी या ठिकाणी मराठी सिलेक्ट करत आहोत मित्रांनो. या ठिकाणी इंडियन सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्यासमोर कम्युनिकेशनचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी येणार आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला 3 लाईनमध्ये तुमचा ॲड्रेस जो आहे तो पूर्ण ॲड्रेस भरायचा आहे मित्रांनो. जसा तुमचा आधार कार्डवर ॲड्रेस असेल त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फिल करा, जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचे आहे. जे आपलं स्टेट असेल महाराष्ट्र स्टेट आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. स्टेट सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही येत्या गाव सिलेक्ट करायचे आहे. आणि गाव सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पिनकोड टाकायचा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचे आहे आणि ईमेल आय डी टाकायचे आहे. हे दोघं तुमचे चालू असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला रजिस्ट्रेशनचे सर्व अपडेट जे आहेत ते तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी याच्यावर तुम्हाला भेटत असतात मित्रांनो. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक पासवर्ड जो आहे तो स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी 8 डिजिटचा सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही कुठलाही पासवर्ड सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल तुमचे नाव @123 किंवा पास @123 जो आपण जनरली सिलेक्ट करतो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे. जसं तुम्हाला खाली नाव दिले आहे त्या पद्धतीने तुम्हाला वरती टाकायचे आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे मित्रांनो. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जो मोबाईल नंबर तुम्ही दिला आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक OTP जाईल. त्या ठिकाणी तुम्ही तो OTP जो आहे तो या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. आणि व्हेरीफाय केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा ॲप्लिकेशन ID जो आहे तो जनरेट होणार आहे मित्रांनो. हा ॲप्लिकेशन ID तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर या ॲप्लिकेशन ID तुम्हाला जो आहे मेसेजवरसुद्धा येणार आहे. तर ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला पुढे लॉग इन करायचे आहे. आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली प्रोसीड टू कंप्लीट युअर ॲप्लिकेशन फॉर्म यावरसुद्धा क्लिक करून पुढच्या स्टेपला जाऊ शकतात. प्रोसीड टू कंप्लीट युअर ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे मित्रांनो. खाली तुमचा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा जशा तसा असा टाकायचा आहे आणि साइन इन या बटनावर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्वात प्रथम अशा प्रकारचा जे टॅब आहे तो ओपन होणार आहे. या ठिकाणी मित्रांनो फिजिकल स्क्रुटिनी आणि ई स्क्रुटिनी 2 प्रकारचे मोड ऑफ व्हेरिफिकेशन आहेत मित्रांनो. फॉर्म फिल केल्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करणे महत्त्वाचे असते. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मोड ऑफ व्हेरिफिकेशन जे आहे ते सिलेक्ट करणं फार महत्त्वाचे आहे मित्रांनो. फिजिकल स्क्रुटिनी मोड म्हणजे काय, जर का तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन FC सेंटरवर जाऊन तुम्हाला जर का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे असेल तर तुम्हाला मोड ऑफ व्हेरिफिकेशन जे आहे ते फिजिकल स्क्रुटिनी करायचे आहे. आणि जर का तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते कुठेही न जाता तुम्हाला जर व्हेरीफाय करायचे असेल तर तुम्ही ई स्क्रुटिनी मोडवर तुम्ही सिलेक्ट करू शकतात मित्रांनो. तुम्ही जर का फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केले तर तुमच्यासमोर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आहे. तुमच्या डिस्ट्रिक्ट सेंटरची एखादी कॉलेजचे नाव तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि डेट सिलेक्ट करून तुम्हाला स्लॉट जो आहे तो स्लॉट बुक करायचा आहे. आणि त्या दिवशी जाऊन तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे आहे ते फॉर्मच्या प्रिंटसोबत तुम्हाला करायची आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण ई स्क्रुटिनी सिलेक्ट करणार आहोत आणि ऑनलाईन पद्धतीने जे ॲप्लिकेशन आहे किंवा जे आपले डॉक्युमेंट्स आहेत ते आपण व्हेरिफिकेशन करणार आहोत. ई स्क्रुटिनी सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता साईडला आपल्याला सर्व प्रकारचे स्टेप्स जे आहेत ते स्टेप्स बघायला भेटत आहेत A to Z सर्व प्रकारचे. त्यानंतर मित्रांनो सर्वात पहिली स्टेप जी आहे तुमची, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅन्डिडेचर टाईप जे आहे ते महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो जे काही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट असतील ज्यांचे 10वी 12वी डिप्लोमा जो आहे तो महाराष्ट्रात झाला असेल तर त्यांनी कॅटेगरी A जी आहे महाराष्ट्राची जी कॅटेगरी A आहे तो कॅटेगरी Aचा टाईप तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. कॅटेगरीचा टाईप सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी या टॅबवर तुम्ही या ठिकाणी येणार आहात. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण जशा स्टेप कंप्लीट करत आहोत तशा प्रकारचे जे ग्रीन सिग्नल आहे आपल्याला भेटत आहे.
तरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ए कॅन्डिडेट जर का तुम्ही सिलेक्ट केला असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे जे सर्टिफिकेट जे आहे ते एक तुम्हाला प्रूफ म्हणून द्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही तिघं सर्टिफिकेटपैकी कुठलेही एक सर्टिफिकेट या ठिकाणी प्रूफला देऊ शकतात। मित्रांनो या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी तुम्ही कुठलीही एक सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो अर्जदाराने जर का 10वी महाराष्ट्रात केली आहे तर त्याचा जिल्हा जो आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी खाली तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तालुका जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमचे विद्यापीठ जे आहे किंवा तुमची युनिव्हर्सिटी या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे। त्यानंतर मित्रांनो खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। या ठिकाणी सर्व प्रकारचे कॅटेगरी त्यांनी दिलेले आहेत। या ठिकाणी नवीन कॅटेगरी जी आहे SEBC तर ती सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर OBC कॅटेगरी यावर सिलेक्ट करतो आहे मी। तर मित्रांनो तुम्ही कॅटेगरी खालील प्रकारे सिलेक्ट करू शकतात। मित्रांनो कॅटेगरी सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता सबकास्ट विचारेल। हे बघा या ठिकाणी तुम्हाला सबकास्ट जे आहे सबकास्ट सिलेक्ट करायची आहे। सबकास्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर का कास्टमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती इम्पॉर्टंट आहे। तर कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि सोबतच नॉन क्रिमिलियरसुद्धा तुमचं या ठिकाणी असणे गरजेचे आहे। मित्रांनो तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स जे आहेत ते लागतात यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व प्रकारचे व्हिडिओ चेक करू शकतात। मित्रांनो सर्व डिटेल्स फिल केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक करायचे आहे। सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता सोशल रिझर्वेशन डिटेल्स या प्रकारचा टॅब तुम्हाला ओपन होणार आहे। या ठिकाणी तुम्ही जर का फिजिकली डिसेबल असाल तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचे आहे। तुमचे पालक जर का संरक्षण कर्मचारी असतील किंवा तुमचे कौटुंबिक उत्पन्न वगैरे या ठिकाणी बेसिक डिटेल्स जे आहे ते तुम्ही द्यायचे आहे। या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे TWFS म्हणजे ट्यूशन फी वॉरियर स्कीम जी असते शिक्षण शुल्क माफी योजना याला जर का तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जे तुमचे फॅमिली इन्कम आहे ते तुम्हाला 8 लाखाच्या खाली जे आहे असणे गरजेचे आहे। या ठिकाणी तुम्हाला जर का अप्लाय करायचं असेल तर येस करू शकता अन्यथा नो करू शकता। त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर का ऑर्फन असाल तर या ठिकाणी येस करायचे आहे अन्यथा नो करायचे आहे आणि जर का तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर तुम्ही येस करा अन्यथा नो करा। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सगळे डिटेल्स फिल केल्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। सेव्ह डिटेल्स यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जे तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत ते येणार आहे। या ठिकाणी तुम्हाला 10वीचे बोर्ड सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर 10वीचे पासिंग इयर आणि या ठिकाणी तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे। सीट नंबर पासिंग इयर सर्व टाकल्याच्यानंतर तुम्हाला मार्क्स फिल करायचे आहेत 10वीचे। मित्रांनो समोर मार्कशीट घ्यायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 10वीचे जे मार्क्स आहेत ते SSCचे मार्क्स, तुमचे गणिताचे मार्क्स, विज्ञानाचे मार्क्स आणि इंग्लिश म्हणजे मॅथ, इंग्लिश आणि सायन्स याचे मार्क्स आणि या ठिकाणी एकूण जे टोटल आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित फिल करायचे आहे। मित्रांनो मार्कशीट समोर ठेवायची आहे आणि त्यानुसार तुम्ही फिल करायचे आहे। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ऑब्टेन मार्क्सचा कॉलम फर्स्टचा बघायला भेटत असेल। त्यानंतर मित्रांनो ऑब्टेन मार्क्स म्हणजे तुम्हाला किती मार्क्स जे आहेत ते भेटलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स म्हणजे कितीपैकी तुम्हाला मार्क्स भेटले असतील आणि या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज बघायला भेटत असेल। तर या ठिकाणी तुम्ही सर्व प्रकारचे डिटेल्स व्यवस्थित फिल करायचे आहे आणि त्यानंतर नेक्स्ट प्रोसेसकडे आपण जात आहोत। त्यानंतर मित्रांनो अतिशय महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ज्या बेसिसवर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत असाल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। HSC आपण सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बोर्ड जे आहे ते इंडियामध्ये आहे का ॲब्रॉड आहे हे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचे पासिंग इयर येणार आहे, पासिंग इयर, त्यानंतर सीट नंबर तुमचा या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जशा प्रकारे तुमचे नाव मार्कशीटवर असेल त्या पद्धतीने नाव आणि पास या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन करेक्ट आणि ॲक्युरेट फिल करायची आहे। मित्रांनो इन्फॉर्मेशन फिल केल्याच्यानंतर गेट HSC डाटा यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। यावर जसंही तुम्ही क्लिक करणार तसे तुमची संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक फिल होणार आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमची माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक सर्व प्रकारचे मार्क्स तुमचे येणार आहेत। या ठिकाणी फक्त तुम्ही या ठिकाणी बायोलॉजी आणि केमिस्ट्री ज्या पद्धतीने तुमचा सब्जेक्ट असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे।
मित्रांनो सेव्ह अँड प्रोसीड यानंतर तुम्ही क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। जर का तुम्ही JEE मेन दिलेली असेल तर या ठिकाणी येस करायचे आहे, अन्यथा नो करायचे आहे। या ठिकाणी दिली असेल तर तुम्ही या ठिकाणी सीट नंबर आणि स्कोर कार्डचे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे। गेट JEE डाटावर क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी बघू शकता, जर तुम्ही दिली असेल, नीट दिली असेल तर या ठिकाणी येस करायचे आहे आणि जर का नसेल तुम्ही दिलेली तर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे। या ठिकाणी त्यांनी सर्व प्रकारचे साइजेस जे आहेत ते दिलेले आहेत। तर मित्रांनो आपण आता डॉक्युमेंट्स अपलोड करत आहे। या ठिकाणी सिलेक्ट म्हणून आपल्याला या ठिकाणी फोटोग्राफ आणि सिग्नेचर वेगवेगळे अपलोड करायचे आहे। फर्स्टली आपल्याला फोटोग्राफ सिलेक्ट करायचा आहे आणि फोटोग्राफ या ठिकाणी फोटोग्राफ सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी तुम्ही फाईल ज्या ठिकाणी ठेवली असेल त्या ठिकाणी ओपन करायची आहे आणि या ठिकाणी अपलोड करायचा आहे। त्यासोबतच मित्रांनो फोटो आपला झाला, आता या ठिकाणी सिग्नेचर सिलेक्ट करायचे आहे। सिग्नेचर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेम पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचा आहे। मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक करायचे आहे। तुम्ही नेक्स्ट स्टेपला जाणार आहात। मित्रांनो आता आपल्याला नेक्स्ट स्टेपला जेवढे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत। या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता, या ठिकाणी OBC कॅटेगरीसाठी एवढे सगळे डॉक्युमेंट्स आहेत। कोणत्या कॅटेगरीला कोणते डॉक्युमेंट्स लागतात यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकतात। मित्रांनो या ठिकाणी अपलोड या बटनावर क्लिक करायचे आहे। अपलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बारकोड ID टाकायचे आहे। जे तुमचे बारकोड असतात ते तुमच्या सर्टिफिकेटवर मेन्शन असतात मित्रांनो। त्यानंतर या ठिकाणी ओपन करून ज्या ठिकाणी तुम्ही फाईल सेव्ह केलेली असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती फाईल ओपन करायची आहे आणि अपलोड करायची आहे। मॅक्झिमम तुम्ही 500 KBच्या खाली जे आहे ती तुम्ही फाईल अपलोड करू शकता मित्रांनो, 500 KBच्या खाली। मित्रांनो तुम्ही जर का कास्ट वगैरे सिलेक्ट केलं तर कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इश्युइंग अथॉरिटी डेट वगैरे जे आहे ते एक्स्ट्रा तुम्हाला फिल करावं लागू शकतं। तर या ठिकाणी तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन सगळी तुम्हाला सर्टिफिकेटवर दिलेली असते, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती चेक करून फिल करू शकतात। तर मित्रांनो या ठिकाणी आपण सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड केलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही व्ह्यूवर क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट्स व्ह्यू करू शकतात आणि मित्रांनो नेक्स्ट तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे। सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून तुम्ही नेक्स्ट स्टेपला जाऊ शकतात। आता मित्रांनो नेक्स्ट स्टेप म्हणजे आपली फीस पेमेंटचे ऑप्शन येते। ही फीस जी आहे ज्यांनी MST CET दिली आहे त्या विद्यार्थ्यांना ही फीस नील म्हणून दाखवणार आहे। त्या विद्यार्थ्यांना 1 रुपयासुद्धा पेड करण्याची गरज नाही आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा वगैरे केला असेल किंवा JEE मेन्स वगैरे दिली असेल तर त्या विद्यार्थ्यांना ही फीस भरणे गरजेचे आहे। OBC किंवा रिझर्व कॅटेगरीला 800 रुपये आणि ओपन कॅटेगरीला 1000 रुपये एवढी फीस तुमची राहणार आहे। फीस पेड केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी सगळा तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू जो आहे तो तुम्हाला बघायला भेटेल। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सबमिट फॉर ॲप्लिकेशन ऑफ ई-व्हेरिफिकेशन। मित्रांनो या ठिकाणी आपण ई-स्क्रुटिनी सिलेक्ट केलं आहे म्हणून ई-व्हेरिफिकेशन। जर का तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केली असेल तर तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी पुढे फॉर्म सबमिट करायचा आहे। मित्रांनो सबमिट फॉर्म यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल मित्रांनो। पासवर्ड तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय पासवर्ड यावर क्लिक करून तुमचा पासवर्ड व्हेरीफाय होईल। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल आणि तो OTPला तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय अँड सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करून तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिट होणार आहे। मित्रांनो तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचे आहे आणि या ॲप्लिकेशन फॉर्मची एक प्रिंट घ्यायची आहे आणि ती प्रिंट जर का तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल तर तुम्ही ती प्रिंट आणि सर्व डॉक्युमेंट्स तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स FC सेंटरवर घेऊन जायचे आहे। आणि जर तुम्ही ई-स्क्रुटिनी केलं असेल तर तुम्ही ती प्रिंट सांभाळून ठेवायची आहे। ती प्रिंट तुम्हाला ॲडमिशन घेण्याच्या वेळी लागत असते। तर मित्रांनो तुम्हाला आय होप सर्व प्रकारचे रजिस्ट्रेशन प्रोसेस कळाली असेल। मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशन प्रोसेससुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच लाईव्ह व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येणार आहेत। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू सो मच।